सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान चालेल आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ती गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.
ए- एक उत्तुंग षटकार आला आणि आता मात्र 3 चेंडू निर्धाव आलेत. जवळपास 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 6 धावा आणि नदी मनसारीच्या मार्फत मात्र हा एक मोठा फटका बघायला मिळाला. सोमा बोंदर आयकॉन खेळाडू आहे नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा तिरक्या बॅटने ते मात्र चेंडू टोलाला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स टू द फेन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. एक सुरेख फटकेबाजी नदीमच्या मार्फत इथे बघायला मिळते. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवर. हे बाहेर तोड झाले. 4 धावा नदीमच्या बॅट मधून आल्यात आणि 4 धावीने 10 धावसंख्या झालेली आहेत पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटर शॉट. एकदम सचिन सर ज्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह लावतात तसा हा फटका बघायला मिळाला आणि 4 धावा फलंदाजाला मिळत आहे. षटक इथं संपलंय. एक षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 14. एक षटक 14 धावा. टायमर सुरू आहे बरं का. 12 वाजून 42 मिनिटाला हा सामना सुरू झाला होता. टायमर आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे टायमर कडे लक्ष देत चला. जर टाइम संपला आणि तुम्हाला दंड दिला गेला तर मग नंतर कुठलंही अपील इथं मान्य केलं जाणार नाही. मात्र एक षटक 14 धावा 42 चेंडू आणि 74 धावेची आवश्यकता असणार आहे. एक चेंडू आणि एक षटक आणि 14 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज फुलटॉस चेंडूला टोलाला स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 खेळाडूंच्या मधून टापूक टुपूक करत चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. चांगला फटका होता. यावेळेस मात्र आयकॉन सोमाने फुलटॉस चेंडूचा कर्पूस समाचार घेतला आणि 4 धावेने आपलं खातं उघडतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. हा सामना जिंकण्यासाठी आझाद अजीजपुरा 11 संघाला सामना जिंकण्यासाठी 88 धावा बनवायच्या आहेत. त्यातील 18 धावा झालेल्या आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलं गेले. 1 बाउन्स चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतोय हा चौकार. एक चांगली फटकेबाजी. एक सुरेख फटकेबाजी. एक नो लुक शॉट. आता विकेट मात्र इथे गेली. सोमा आयकॉन इथे फलंदाज बाद होतोय. मागचा फटका नो लुक शॉट होता. यावेळेस पुन्हा तसाच हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता परंतु येथे मात्र हेलिकॉप्टर ग्राउंडच्या बाहेर जाऊन लँड झाला नाही तर आताच क्षेत्ररक्षकाच्या हातात लँड झालं आणि सोमाला इथे माघारी परतावं लागतंय. 2 हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. पहिल्यामध्ये झालं, यश मिळालंय परंतु दुसऱ्यामध्ये माघारी परतावं लागतंय. 22 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. पहिला हादरा लागतोय. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे तब्बल 9 धावा 9 चेंडू इथे झालेले आहेत आणि 22 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की आयकॉन असलमला बाद करण्यात इथे मात्र मुकुंद येथे मात्र
यशस्वी ठरतोय. 39 चेंडू आणि 66 धावेची आवश्यकता असणार आहे. नवीन फलंदाज असगर खान फलंदाजी साठी गेलाय. असगर नक्कीच जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर असेल. नदीम अन्सारी नॉन स्ट्राईकला. हो सुरेख चेंडू, यष्ट्याचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायाला आदळला आणि जर इथे LBW चा नियम असता तर नक्कीच इथे फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. परंतु टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये सहसा लेग बिफोर विकेट म्हणजे LBW दिला जात नाही. आणि बऱ्याचशा वेळेस खेळाडू म्हणतात की ICC चे सर्व नियम आहे. मग नियम तर हा पण आहे ना, मग ह्या नियमाची अंमलबजावणी का नाही? सगळ्याच नियमाची अंमलबजावणी करणं शक्य नसतं टेनिस क्रिकेटमध्ये. अपील इथे मात्र जोरदार केली जाते, परंतु त्या अपीलला फेटाळून लावतात पंच. निर्धाव चेंडू असणार आहे. 2 निर्धाव चेंडू आले तर विकेट पडल्यानंतर मात्र इथं अंकुश लावण्यात यश येत आहे. 22 धावा 1 गडीच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. लेग स्टंप यावेळेस मात्र पंचांचे हात समांतर दिशेने उघडले गेलेत. स्क्वेअर चेंडू घोषित केला गेलाय. वाईड चेंडू येतोय. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलीये. एक चांगली कामगिरी पंचामार्फत पण बघायला मिळाली. या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करत असताना बाळासाहेब खुणे, हाफिज साहेब, रामभाऊ डोकरे आणि संदीप मेजर यांनी मात्र सर्व बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलं. चांगल्या पंचांची नियुक्ती केली, चांगल्या समालोचकाची नियुक्ती केली आणि चांगलं युट्यूब चॅनल त्यांनी सिलेक्ट केलं, जेणेकरून स्पर्धेमध्ये चांगली स्पर्धा व्हावी, कुठलीही गालबोट या स्पर्धेला लागू नये यासाठी प्रत्येक प्रयत्न त्यांच्या मार्फत केले गेलेत. आणि आज जवळपास 6वा दिवस आहे आणि आता मात्र फायनलच्या दिशेने वाटचाल करत आहे स्पर्धा. आणि शेवटच्या सामन्यामध्ये बरेचसे क्लोज एन्काउंटर्स होत असतात, त्यावेळेस पंचांची भूमिका फार महत्वाची असते. 23 धावा 1 गडीच्या मोबदल्यात तिसरं षटक घेऊन इथे गोलंदाज आलेला आहे बच्चन. बच्चन का म्हटलं जातं? कारण की 7 फुटाचा माणूस अमिताभ बच्चनच्या कानाला कान लावून उभा राहू शकतो असा हा गोलंदाजी करत असताना 2-3 गोलंदाज असे आहे का ज्यांची गोलंदाजी तेवढी भेदक नाहीये, परंतु डायरेक्ट फर्स्ट फ्लोर वरून येते गोलंदाज. हात डायरेक्ट वरून येतो, म्हणजे आधी 7 फूट त्यात 2 फुटाचा हात, 9 फुटावरून चेंडू आला तर फलंदाजाला अवघड होतो खेळायला. शंभू पाटील तसेच काही एक उंच काठीचे क्षेत्ररक्षक आहे. बघा, पहिला चेंडू चांगला होता परंतु बॅटर व्यवस्थित आला नाही आणि इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नदीम अन्सारी 1 धाव पूर्ण करतोय. नदीम अन्सारीची हाईट सुद्धा चांगलीच आहे, 6 फुटाच्या वर आहे. तर 2 हायटेड गोलंदाज असले तर मग मात्र अडचण होत नाही, परंतु बाटल्या समोर असलं तर मग काय करणार? आणि बाटल्या यष्टीरक्षक आहे, बाटल्याला आता चांगल्या उड्या मारायला लागणार आहे. यावेळेस तिरक्या बॅटने चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. 1 धाव तर पूर्ण केली गेली, जोरदार फेकी केली गेली त्या बाटल्याकडे. 1 धाव पूर्ण करून समाधानी होता दोन्ही फलंदाज. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25. या धावसंख्येवर 1 गडीच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. तर निलेश जाधव उर्फ बच्चन गोलंदाजसाठी आलेला आहे. फुलटॉस चेंडू, मोठा फटका, चेंडू जातोय सरळ 6 की 4. आता पंच विचार करतायत काय आहे. 4 पंचांनी 4 दिलेले आहेत तिथं. आणि बघूया रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघितलं तर चेंडू थोडासा बाउंड्री लाईनच्या आत पडला आणि बाहेर गेला. तर 4 धावांची धावसंख्या 29. 1 गडीच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नदीम अन्सारीने मात्र हल्ला केलेला आहे, चांगला फटका होता. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू होता. आणि म्हटलं ना की पहिल्या
मजल्यावरून चेंडू आला की मग असाच प्रकारचा येतो चेंडू. सुरेख चेंडू होता, जसा तसा वाचवला नदीम अन्सारीने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, परत त्या दिशेने चेंडू खेळायचा प्रयत्न, बॅटची आतली कड घेत चेंडू जातोय कॉर्नरला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. एका धावेवर समाधान मानताय दोन्ही फलंदाज. धावसंख्या 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. मागच्या चेंडूवर बघितलं गेलं तर एक सुरेख ब्लॉक होल्स पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाने जसं तसं स्वतःला वाचवलं होतं त्या चेंडूवर. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आणि आणि फक्त 6 इंच हाईट कमी पडली. या झेलसाठी मला वाटतं एक उंच काठीचा फलंदाज क्षेत्ररक्षक असता तर हा झेल झाला असता, परंतु झेल झालेला नाहीये. 6 धाव फलंदाजाला मिळत आहे. या 6 धावेने धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 30 चेंडू आणि 52 धावेची आवश्यकता आहे. अ, 36 धावसंख्या झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. आता मात्र 30 चेंडू आणि 52 धावेची आवश्यकता आहे. ज्या दिशेने वाटचाल करत होते
सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असं टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान चला आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीचे असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. हॅलो हॅलो, आलो आलो आलो. पठाण सर, तुतारी चालू झाली आहे. पठाण सर, आपण आपल्या कामाचा ताबा घ्यायचा आहे, नाहीतर आज तुमचा हाफ डे धरला जाईल. आणि सुरेख झेल, शहबाज इनामदार याच्या मार्फत स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कट अँड बोल्ड शहबाज इनामदार फलंदाज नदीम अन्सारीला बाद करतोय. धाव संख्या आहे 43. 3 गडीच्या मोबदल्यात आता सामना जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 45 धावीची आवश्यकता असणार आहे. एक रोमांचक सामना, रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळतोय. खासदार चषक फुलटॉस चेंडू याला मात्र स्वीप करायचा प्रयत्न होता. येथे थोडासा वाचलेला आहे, कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु रामभाऊ इथे मात्र अपील करतायत की वाईड चेंडू आहे की नाही. रिव्ह्यूचा इथे इशारा केला गेलाय, रिव्ह्यू इथे घेतला गेलाय आणि तिसऱ्या पंचाकडे आता मात्र आपल्याला जावं लागणार आहेत. बघूया काय निर्णय येतोय.
आणि नक्कीच इथे चेंडू हा फेअर डिलिव्हरीच असणार आहे. पंचांचा जो निर्णय आहे तोच इथे कायम ठेवला जाणार आहे, कारण की चेंडू अत्यंत यष्टाच्या 1 इंचापेक्षा कमी जागेतून गेला होता. इथे रामभाऊ थोडस खेळताना ऑफ स्टॉपवर गेले होते, त्यामुळे त्यांना वाटलं की लेग स्टंपला वाईड मिळतो की काय, परंतु लेग स्टंपला वाईड देत असताना सुद्धा काही नियम असतात. त्या नियमानुसार पंच सुशील नरवडे यांनी तो चेंडू फेर दिला होता आणि तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. यावेळेस मात्र नो लुक शॉट, परंतु इथं पुन्हा चेंडू झेल टिपताना झाली मोठी चूक. फलंदाज बाद होता होता वाचलेत. नक्कीच एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्याची संधी आली होती. रामभाऊ डोकरे यांना गेम चेंजर का म्हटलं जातं, कारण की अशा वेळी ते संघामध्ये फलंदाजीसाठी येतात ज्यावेळेस समोरचा संघ हवी असतो, आणि तिथे येऊन फलंदाजी करताना रामभाऊ यावेळेस मात्र भीमरचा नो. चेंडू सरळ बटल्याच्या हातात. तर या भीमरच्या नो मुळे पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे मेजवानी आयकॉन अमर मोरेसाठी असणारी ही मेजवानी या चेंडूवर पाहिजे तसा फटका मारू शकतात. रनआउट सोडून कशाही पद्धतीने आपण आउट होऊ शकत नाही. त्या 3 प्रकारामध्ये 99% रनआउटच प्रकार आहे सगळे फ्री हिटवर. नाही, आपण नियम सांगायचे, पटले तर पटले. 45 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. आणि आता तुतारी चालू झाली आहे. पठाण साहेब पण आलेले आहेत, आणि आल्यानंतर अमर भोगोरे यांनी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ हातात जाऊन टिपला. झेल झालेला आहे. अमर मोरे यांना मात्र माघारी परतावं लागेल, आणि पुढच्या समालोचनासाठी मी विनंती करेल शेरखान भाई पठाण यांनी समालोचनाचा भार सांभाळायचा आहे. धन्यवाद खान साहेब. आणि क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. खासदार चषक 2025 YCL तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा. स्पर्धेचा दिवस क्रमांक 6. 6व्या दिवसाच्या प्रवासातील सामना क्रमांक 2 आणि दुसऱ्या सामन्यातील रोमांच. चला, याही वेळेस चेंडूला आडव्या हाताने उडवलंय. शहबाज नाही टिपू शकले. प्रयत्न चांगले. दुसऱ्या धावेचा देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाचं ठीकसं कलेक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले नाही, आणि त्याचे परिणाम म्हणजे या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. केस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अकबरभाई इनामदार हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांचं स्वागत असणार आहे. यज्जी बाजीगर संघाचे संघ मालक देखील संघ नायक शहबाज भाई उभे आहेत, त्यांचं स्वागत आहे. तायर भाई देखील गेली 6 दिवसापासून कायम उपस्थित आहे, त्यांचं सर्वप्रथम स्वागत असेल. जाऊया मैदानात. हा हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मध्ये गती जास्त होती बघा. काही क्षणात चेंडूनं बॅटीपर्यंत अंतर पूर्ण केलं. त्या ठिकाणी चेंडू टॅप करावा लागला. फॉलो थ्रू मध्ये मुकुंद उगल मुगले यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावा अवघड आहे, कारण 16 चेंडू मध्ये बनवायचे 41 धावा. प्रसंग देखील कठीण आहे, पण धावा बनवायचे आहे. 2 गुणांची आवश्यकता आहे. लेग स्लिपच्या दिशेने जाणार चेंडू. डावी यष्टी उखडली, वाकवली, आणि विकेटचं पतन. राम पाटील वे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद आहे.
अगदीच या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर गेली 5 ते 6 दिवसापासून अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील या ठिकाणी मी मनस्वी आभार मानतो. त्यांचं देखील स्वागत आहे. विजयाचं समीकरण बदललं कारण विश्वासू फलंदाज राम पाटील परतलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 चेंडू शिल्लक आहे आणि 41 धावा बनवायच्या आहे. मुकुंद यांची सुद्धा स्तुती करावी लागेल कारण तिसरा चेंडू होता, तिसऱ्या चेंडूवर त्यांनी हादरा दिला. त्या अगोदरच्या 2 चेंडूंवर 2च धावा दिल्या म्हणजे प्रेशर क्रिएट केलं. ती परिस्थिती त्यांनी निर्माण केली आणि त्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं राम अडकले. समोर टाकलेला चेंडू आहे, पुन्हा एकदा आडव्या हाताने आपण बघतोय या फटक्याला खेळलाय. अब्रार शेख जे बॅटर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे आणि त्यानंतर गौश शेख. आता गौश शेख टेनिस मधील मोठं नाव आहे परंतु मागील काही स्पर्धेपासून आपण बघतो गौश शेख क्रिकेट पासून थोडेसे दूर आहे. त्यांची ती फलंदाजी, त्यांची ती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली नाही परंतु आज त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे, स्वतःला दाखवायची संधी आहे. 14 चेंडू 40 धाव्यांची गरज. बघूया हलक्या हाताने यावेळेस या चेंडूला क्लिअर केलाय. त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये असलम असतील. या ठिकाणी एक सिंगल मिळणार आहे. 49 धावा धावफलकावर आपण बघू शकता. असलम भाई सुद्धा मोठा खेळाडू आहे बघा, कळमकर आयकॉन आहे. मागील YCL चे मॅन ऑफ द सिरीज आहे असलम भाई. डीप मध्ये खेळलेला फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये स्पर्धेतील सर्वात उंच गोलंदाज निलेश जाधव अर्थात बच्चन. कानून के हात लंबे आहे, आमचे निलेश भाऊचे हात सुद्धा लंबे आहे. चेंडू अडवलेला आहे त्या ठिकाणी. षटक संपेल. 6 षटकानंतर 5 बाद 50 धावा धावफलक. 12 चेंडू 38 धाव्यांची गरज आहे. आता निर्णायक षटक येईल. अ, 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज आहे बघा. नाही पाहिलं त्यांनी ते बॅनर, आता त्याला बाहेर घ्यावं लागेल. भुजंगराव अमर सर, तो फ्लेक्स आहे ना बाउंड्रीच्या आतमध्ये पडलाय, तो बाहेर घ्या फक्त. तर योगायोगाच्या गोष्टी बघा. आज बऱ्याच दिवसानंतर अक्रमभाई इनामदार यांची बॅट चालली. ती बॅट बोलली, त्या बॅटीतून आज धावा निघाल्या आणि त्यांनी 12 चेंडू मध्ये 38 धावा बनवल्या होत्या आणि विजयाचं लक्ष आता 12 चेंडू 38 धावा आहे. म्हणजे अक्रमभाईंनी बनवलेल्या धावा तुम्हाला आता बनवायच्या आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निलेश जाधव आपण बघतोय आमंत्रित केले गेले. या संघातील हुकमी गोलंदाज. हा इन स्विंग चेंडू होता, अगदी गुड लेंथवर चेंडू टाकला. त्यानंतर जर बघितलं तर हा चेंडू साधारण वेगाने गेला, जास्त वेग दिला नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर एष्ट्यांच्या दिशेनं वळाला आणि यष्टीरक्षकानं प्रीतम साळवे आपलं काम पूर्ण करतायत. चला, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, मानवंदना देणारा, नमस्कार ठोकणारा दमदार षटकार. 6 धावेनं धाव फलकाला आपण बघतोय ऊर्जा मिळाली. धाव फलक वेगाने पुढे गेलाय. आता 56 धावा धाव फलकावर आहे. नाना पाटेकर साहेबांचा एक चित्रपट आहे अब तक 56. थोडासा विचित्र पिक्चर आहे बघा तो. त्या चित्रपटामध्ये पाटेकर साहेबांची अतिशय सुंदर भूमिका होती परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना चांगली भूमिका साकार करायची आहे जर तुम्हाला जिंकायचं आहे. षटकार आला. अब तक 56 धावा धाव फलकावर आहे. 10 चेंडू 32 धाव्यांची गरज. आडव्या हाताने खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. शहबाज भाई खूप चपळ बघा आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर धावबादचं अपील केलं गेलं. यष्टीरक्षक आणि पंचांची नजरानजर झाली आणि त्या ठिकाणी अमोल पाटील सरांनी नाकार कळवला आणि यष्टीरक्षक शांत झालेत. त्या ठिकाणी आपण बघतोय 5 बाद 58 धावा आहे. सामना वेगळ्या वळणावर आलाय. परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर 2 महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीमध्ये निलेश जाधव यांनी सुद्धा संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. 9 चेंडू 30 धाव्यांची गरज.
धावा बनवावे लागणार आहे, मोठमोठ्या फटक्यांवर विश्वास ठेवावा लागणार आहे आणि आता जोखीम सुद्धा घ्यावी लागणार आहे. कारण तुम्हाला आता कोणत्याही गाडीत बसता येणार नाही. आता तुम्हाला बसायचंय फरारीमध्ये, 5व्या गेअरवर चालायचंय. 9 चेंडू 30 धावा. जाऊया मैदानात. चेंडू चांगला आहे, गतीमध्ये जास्त व्हेरिएशन करतायत बघा या ठिकाणी निलेश जाधव. अगदी उंची, अगदी खान साहेबांनी भरपूर विश्लेषण केलं त्यांच्या उंचीचं. जर त्यांनी उडी मारून चेंडू फेकला तर मला वाटतं पहिल्या मजल्यावरून चेंडू फेकल्याने फलंदाजाकडे जात असेल. बघूया पुन्हा एकदा ते चित्र आहे. समोर मारलेला आहे आणि दमदार मारलेला आहे. फुल फाईट, हवा टाईट. 7 चेंडू 24 धावांची गरज. 64 धावा धावफलकावर आलेल्या आहे. अब्रार शेख 7 चेंडूंमध्ये 16 धावा. इमिजिएट त्यांनी स्वतःला सावरलं, उभं केलं, गोलंदाजावर आक्रमण चढवलं. अब्रार ऑन फायर. दृष्ट लागली त्यांना. गती परिवर्तनचा चेंडू आता आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न, बॅटीचा स्पर्श आणि सुंदर ग्लोज वर्क प्रीतम साळवे यांनी अप्रतिम केला. झेल पूर्ण आणि त्या ठिकाणी अब्रार मात्र झेलबाद. कॉट बँड फलंदाज परतीच्या वाटेवर. तर 6 चेंडू आणि 24 धावेंची गरज असणार आहे. चला, लिओ जिम आणि अल कुरेस दोन्ही संघांनी तयार राहायचं. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावलं जाईल. चला लवकर, दोन्ही संघ नायक तयार राहायचंय. सहा चेंडू आणि 24 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. उजव्या स्टेच्या बाहेरचा हा चेंडू आहे. या चेंडूला उडून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सीमेरेषेवर अप्रतिम नेत्रदीपक आणि झेल घेण्याची पद्धत, एक आदर्श झेल. क्रिकेटचे जे नियम आहेत, जी पद्धत आहे, त्या पद्धतीचं पूर्ण पालन यावेळेस क्षेत्ररक्षकाने केलं आणि सर्व गुण संपन्न झेल या ठिकाणी पूर्ण झालाय. विकेटचं पतन आहे. अगदी या ठिकाणी शहबाज यांचं जर बघितलं तर दोन्ही माध्यमामध्ये चांगलं काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. फलंदाजी करीत असताना मात्र वेगवान फलंदाजी त्यांनी केली. गोलंदाजांवर बरसले, अक्षरशः गोलंदाजांची पिशे त्यांनी काढली आणि ज्या वेळेस त्यांच्याकडे चेंडू दिला त्यावेळेस मात्र त्यांनी विरोधी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं, पेड्या घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं. लोअर फुलटॉस आहे. याही वेळेस चेंडूला उंची मिळाली. क्षेत्ररक्षक दूरवर राही आणि नक्कीच एक गुड बाउन्स नंतर तो चेंडू आपण बघतोय पवन यांच्या हातात येऊन स्थिरावलेला आहे. अगदी योग्य पद्धतीने चेंडू रिटर्न केला जातोय. दरम्यानच्या काळामध्ये सिंगल मिळाली. धावफलकावर 65 धावा. 4 चेंडू 23 धावा. 4 सक 24. सोपं गणित आहे, फक्त 4 षटकार आणायचे. 4 चेंडू 23 धावा. हा लॉंग ऑन कडे फटका खेळलाय. तिसऱ्या टप्प्यावर क्षेत्ररक्षक असेल आणि शहबाज भाई यांनी आज नेत्रदीपक कामगिरी केली. क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्यांचं कामकाज आपण बघितलं. काही अवघड झेल त्यांनी संपन्न केले आणि ते 2 गुण जे आहेत ते मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. हे मात्र आपण शहबाज यांच्या खेळीमध्ये आज बघितलं. आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर 147 धावा बनवल्या. आज पोलीस फ्रेंड संघाने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली. आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. 1 बाउंड जाईल चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे. थोडीशी औपचारिकता आपण मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय आणि चौकारामुळे धावफलकावर 70 धावा. 2 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. थोडस अशक्य आहे, कारण आता जर गोलंदाज चुकला तरच फलंदाजांना विजयाची संधी असेल. परंतु गोलंदाजानं जर सर्व नियम पाळत असताना गोलंदाजी केली तर या ठिकाणी आझाद अजीजपूर संघ विजयापासून दूर राहील.
उडवले यावेळेस चेंडूला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मला वाटतं झेल पकडलेला आहे आणि अगदी शहबाज यांच्या खात्यामध्ये चौथा बळी समाविष्ट झालाय. काय गोलंदाजी केली. सोहेल शेख आलेत, संघ नायक आहेत. उशीर केला, देर कर दी सनम आते आते. एक बाद 18 आहेत. औपचारिकता पूर्ण करतोय. समांतर होतील हात. डाव्या इष्टीच्या बाहेर इष्टी रक्षकानं चांगलं काम केलंय. प्रीतम साळवे इष्टी रक्षक आहेत, आयकॉन आहेत, आघाडीचे फलंदाज आहेत. बॅट शांत आहे बघा, त्या बॅटीला धार राहिली नाही. बॅट जागे होणार का? चला, सत्र या ठिकाणी संपन्न आहे. विजय संघाचं अभिनंदन. एका लाईनीत यायचंय, एका लाईनीत यायचंय. अल कुरेश संघ मार्गक्रम करतोय, कारण या ठिकाणी गोलंदाजीचं आमंत्रण त्यांना दिलंय. शिस्तबद्ध संचलन. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे, कारण शनी प्रतिष्ठानचे खेळाडू सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. यानंतर त्यांचा देखील सामना आहे. शनी प्रतिष्ठान के त्यांच्या विरोधामध्ये मात्र भीमनगर किंग्ज. काटेकी टक्कर असेल बघा. शहबाज इनामदार मॅन ऑफ द मॅच यायचंय आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. दिल में सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ, खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते. आणि रात्री वेळाच होतं, लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे, पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असं टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब, मला गायला चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का? त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो? पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीचे असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.
मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरण केले जात आहे. जमीर भाई कुरेशी, संघ मालक सोहाना सीसी केज. शहबाज यांना सन्मानित केलं जात आहे. त्यांच्या मान्यवर देखील आहेत. चला सर्वांचे मनस्वी आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना ऑन होतोय. लिओ जिम यांच्या विरोधामध्ये अल कुरेस.